चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आत्ता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. फ्रेंडशिप डे पिकनिक. फ्रेंडशिप डे होता आणि आज सगळ्या मित्रांनी मिळून ठरवलं होतं की ते पिकनिक करतील. त्यामुळे गुड्डी गट्टू चिंकीच्या घरी मोठी मॅट घेऊन पोहोचते आणि त्यांना आवाज देते. गट्टू चिंकी, लवकर बाहेर या. कुठे आहात गट्टू चिंकी? गट्टू चिंकी लगेचच बाहेर येतात. अगं गुड्डी, आलीस तू? हॅपी फ्रेंडशिप डे माय बेस्ट फ्रेंड. तुलाही हॅपी फ्रेंडशिप डे चिंकी. आणि गट्टू तुलाही. सेम टू यू गुड्डी. आणि बाकीचे लोक कुठे आहेत? दिसत नाहीये. काय? मला तर वाटलेलं की हरी आणि बंटी आलेले असतील. हे दोघं पण ना नेहमी उशीर करतात. तोपर्यंत आती आहे गुड्डी. बघ, आईने आपले स्नॅक्स भरून ठेवलेत. असं होय, चल बघूया. गट्टू चिंकी गुड्डीला आत घेऊन जातात आणि तिला सगळे स्नॅक्स दाखवतात. हे बघ गुड्डी, आईने सँडविच आणि मफिन्स बनवलेत. आणि गट्टू, माझ्या आईने घरी बनवलेले चाऊमिन दिलेले आहेत. खूप यम्मी झालेत. मग तर खूप मजा येईल. मी तर रंगवायची पुस्तकं सुद्धा घेते. आपण सगळे मिळून रंगवूया. अगं चिंकी, आपण सगळे पार्क मध्ये बसून ड्रॉइंग काढूया आणि तिथे सगळं बघून काढूया सुद्धा. किती मजा येईल ना. तेवढ्यात तिथे बंटी आणि हरीही येतात. आणि आपण खूप सारे गेम्सही खेळूया. हॅपी फ्रेंडशिप डे मित्रांनो. माझ्याकडून सुद्धा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. मुलांनो, तुम्ही सगळे तर खूप उत्साहात दिसताय. खूप मजा करा आणि हो, अंधार पडायच्या आत घरी या. ओके. मग सगळी मुलं सगळं सामान घेऊन लवकर पार्क मध्ये पोहोचतात. छान वातावरण असल्यामुळे अगोदरच तिथे खूप सारी लोक होती. काही मुलं तिथे झोके खेळत होती तर काही आपल्या पालकांसोबत वॉक करत होती. वा, किती मस्त वातावरण आहे. अरे गट्टू, गप्पा नंतर मार. आधी मला आणि गुड्डीला चटई हंथरायला मदत कर. ही चटई खूप मोठी आहे. मग दुसऱ्या कुणाला तरी सांग ना चिंकी. मला तर झोका खेळायला जायचंय. गट्टू, झोका नंतर खेळ. आपण इथे सहलीसाठी आलोय. झोके तर नेहमीचेच आहे. बरं ठीक आहे, आत्ताच करतो सगळी कामं. गट्टू मॅट टाकू लागतो. गुड्डी आणि चिंकीही त्याला मदत करतात. तिकडे बंटी आणि हरी सुद्धा आपलं सामान काढायला सुरू करतात आणि सगळ्याचे लंच बॉक्सेस एका झाडाखाली काढले होते. तेवढ्यात कुठेतरी झाडाच्या पाठीमागून लपून छपून एक लंच बॉक्स गायब करतो. जेव्हा मॅट अंथरल्यावर चिंकी लंच बॉक्सेस आणि सामान घ्यायला येते तेव्हा, हे काय? आपण तर 5 जेवणाचे डबे आणले होते. इथे फक्त 4च आहेत. काय झालं चिंकी? कसला विचार करतेयस? चल जाऊया. बघ ना गुड्डी, फक्त 4च जेवणाचे डबे आहेत. आपण 5 आणले होते ना? हो, आणले तर होते. तेवढ्यात चिंकीची नजर झाडाच्या पाठीमागे पडते. तिथे सँडविचचा एक तुकडा पडला होता आणि खाण्याचा काहीतरी आवाज येत होता. चिंकी आणि गुड्डी झाडाच्या मागे जातात. सापडलास. तिथे कुणी दुसरा नाही तर मॉन्टी होता, जो गट्टू चिंकीच्या टिफिन्स मधून सँडविचची मजा घेत होता. मॉन्टी तू? अरे मॉन्टी, तू आम्हाला न विचारता आमचे सँडविच का खाल्लेस? इतकं खाशील तर अजून जाडा होशील. जर मी विचारलं असतं तर तुम्ही दिला असतं. बाय द वे, खूप यमी सँडविचेस आहेत. एवढं बोलून मॉन्टी तिथून पळून जातो. चिंकी आणि गुड्डी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. अरे मॉन्टी, थांब जरा. आमचे सँडविच आम्हाला दे. चिंकी, राहू दे. त्याला पकडण्यापेक्षा आपण आपली सहल एन्जॉय करू. पण सँडविचेस? आता ते परत थोडीच मिळणार आहे आणि अजूनही 4 डबे आहेत. चल परत जाऊया.
चिंकी आणि गुड्डी परत येतात आणि पाहतात की हरी, बंटी आणि गट्टूने मॅट अंथरलीये आणि सगळे टिफिन्स आणि सगळं सामानही खूप छान ठेवलं होतं. बघा गुड्डी आणि चिंकी, आम्ही कमाल आहोत ना. खरंच तुम्ही सगळ्यांनी मस्त काम केलंय. चला मग आपण सगळे पिकनिक सुरू करूया. ये सगळी मुलं सोबत बसतात. चला आता आपण चित्र काढूया आणि ते पण पार्क मधल्या लोकांना आणि वेगवेगळ्या गोष्टी बघून. अगदी खरी चित्र, त्याच्यात खूप मजा येईल. हो, मी तर त्या झोका घेणाऱ्या मुलीचं चित्र काढणार आहे. आणि मी त्या झाडाचं, बघ ना केवढं आर्टिस्टिक दिसतंय. अरे त्यात काय एवढं आर्टिस्टिक आहे. अच्छा, मग तू काय बनवणारस बंटी? मी तर आपल्या सगळ्यांना बनवणार आहे पिकनिक करताना. वाव, मस्त कल्पना बंटी. चला मग सुरू करूया. सगळी मुलं ड्रॉइंग करतात आणि सोबतच आईनी बनवलेले मफिन्स खातात. थोड्याच वेळात सगळ्यांचे बनवलेले ड्रॉइंग्स तयार होतात. बघा, मी तो कुत्रा काढलाय. छान आहे ना? हो गट्टू, आणि बघ, मी फुलांचं गार्डन काढलंय माळी काकांसोबत. आणि हे बघा, झोका खेळणारी मुले. आणि जरा माझ्या या झाडाकडे सुद्धा बघा. ते सगळं सोडा, तुम्ही सगळं माझं ड्रॉइंग बघायला तयार आहात ना? हो, दाखव बंटी. हे बघा, आपण सगळे पिकनिक करताना. बंटीच्या ड्रॉइंग मध्ये ते सगळे मॅटवर बसून पिकनिक करत होते. वाव, काय मस्त चित्र काढलंयस बंटी. हो खरंच, आपण ही सगळी चित्र कायम सांभाळून ठेवूयात. ओके, ही आपल्या पहिल्या फ्रेंडशिप डे सहलीची चित्र आहेत. ओके, चला आता जेवूया. मला तर भूक लागलीये. आम्हाला माहितीये गट्टू की तुला जेव्हापासून लंच पॅक झालं तेव्हापासूनच भूक लागलीये. सगळी मुलं हसू लागतात. हो, मग आपण उशीर का करायचा? चला जेवण करूया. ओके, पण आधी हे घ्या. सगळ्यांनी आधी सॅनिटायझर वापरा. गुड्डी सगळ्यांच्या हातावर सॅनिटायझर देते आणि हात स्वच्छ करून सगळेजण लंच करू लागतात. वा, किती मस्त चाऊमीन आहे. बरं झालं त्या मॉन्टीने हा डब्बा नाही नेला. अच्छा, तर तुम्ही माझी आठवण काढलीये. मॉन्टीला तिथे बघून सगळेजण घाबरतात. मॉन्टी, आम्ही तुला आमचं जेवण नाही घेऊन जाऊ देणार, समजलं? अच्छा, ठीक आहे, पण आज तर फ्रेंडशिप डे आहे आणि तुम्ही सगळे फ्रेंडशिप डे पिकनिक करताय. काय तुम्ही मला तुमच्या पिकनिक मध्ये इन्व्हाइट नाही करणार? नाही, अजिबात नाही. तू आम्हाला न विचारता आमचे सँडविचेस खाल्ले. पण बघ, त्या बदल्यात मी कॅन्डीज आणल्यात सगळ्यांसाठी. काय कॅन्डीज? मग तर तू आम्हाला जॉईन करू शकतोस. काय? पण ह्यातही त्याची काहीतरी खोड असली तर? नाही, पक्का काही खोडी नाहीये. प्लीज मलाही जॉईन करा तुमच्या सोबत. ओके मॉन्टी, ये सोबत जेवण करूया. आमच्याकडे खूप जेवण आहे. मॉन्टी हे ऐकून खुश होतो. मग सगळे सोबत बसून लंच करतात. नंतर मग मॉन्टीने आणलेल्या कॅन्डीजही खातात आणि खूप सारे गेम्स खेळतात. खरंच आज खूप मजा आली. हो गट्टू, हा आजपर्यंत सगळ्यात बेस्ट फ्रेंडशिप डे होता. तसे तुम्ही सगळे खूप इरिटेटिंग आहात, पण ठीक आहे, वाईट नाही आहात. बघा याला, अजूनही आपल्याला त्रास देतोय. स्वतः तर एकदम माकडासारखा आहे. ओ चिंकी, तुझ्यासाठी हे फ्रेंडशिप डेचं गिफ्ट. हे तर मी तुला द्यायचं विसरलोच होतो. काय? माझ्यासाठी? चिंकी खुश होते आणि गिफ्ट उघडते, पण त्यातून नकली पाल निघते, जी बघून चिंकी मात्र घाबरून जाते. पाल! मी जर माकड तर तू पाल. बाय बाय. एवढं बोलून मॉन्टी पुन्हा एकदा पळून जातो. याला तर सोडणारच नाही मी. काही हरकत नाही चिंकी, चला आता सगळे घरी जाऊया. आई आपली वाट बघत असेल. हो, चला चला. मग सगळी मुलं आपापल्या घरी परत येतात.